विधानसभा निवडणुकीत स्वतःला पूर्णपणे झोकून द्या। पक्षाचा वोट शेअर 10% वाढल्यास आपण 20 ते 30 जागा अधिक जिंकू शकतो। अन्य पक्षातील नेते जरी भाजपमध्ये आले तरी भाजपच्या कार्यकर्त्यांना योग्य स्थान आणि आदर दिला जाईल। राज्यात 2024ला महायुतीचं सरकार येईल ही काळ्या दगडावरची रेघ आहे। पण 2029 मध्ये केवळ भाजपच्या जीवावर महाराष्ट्रात सरकार आणू, त्यावेळी एकट्या कमळाचं सरकार असेल असं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी म्हणजेच 1 ऑक्टोबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईमधील योगी सभागृहात म्हणाले होते। यातली अमित शहांची एक भविष्यवाणी खरी ठरली। 2024च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचं बहुमतानं महाराष्ट्रात सरकार आलं। नुसतं महायुती सरकार आलं नाही तर भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले। आता अमित शहांनी आपला मोर्चा दुसऱ्या भविष्यवाणीकडे वळवलाय। ही भविष्यवाणी म्हणजे 2029 पर्यंत 100% भाजपा महाराष्ट्रात रुजवणं। यासाठी मग पंचायत ते पार्लमेंट पर्यंत भाजपची महाराष्ट्रात सत्ता असली पाहिजे असं अमित शहांचं धोरण आहे। अमित शहांच्या या सगळ्या धोरणांची प्रचिती रविवारी 12 जानेवारीला शिर्डीत भरलेल्या भाजपच्या महाअधिवेशनात दिसून आली। शिर्डीत बोलताना अमित शहा म्हणाले की कार्यकर्त्यांनी असं लढावं की विरोधकांना बसायला एकही जागा मिळाली नाही पाहिजे। जोपर्यंत भाजप पंचायत ते पार्लमेंट पर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपला विजय अपूर्ण आहे। अर्थात आपल्या शिर्डीतल्या भाषणात शहांनी पवार आणि ठाकरेंना सुद्धा टीकेच्या धारेवर धरलं। पण भाजपचे राज्यातले 100%चे धोरण फक्त विरोधकांसाठीच धोकादायक ठरू शकतं असं नाही, तर भाजपच्या महायुतीतल्या मित्रपक्षांना सुद्धा हानिकारक ठरू शकतं। त्यामुळं अमित शहांचे भाषण राज्यातल्या सर्वच पक्षांना इशारा असल्याचं म्हटलं जाते। पण अमित शहांनी पंचायत ते पार्लमेंट हा नारा देण्यामागं काय कारण आहेत? यातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कुणाला इशारा देऊ पाहतायत? पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अदिती आणि आपण पाहताय बोल भिडू। तर सुरुवातीला सविस्तरपणे समजून घेऊ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शिर्डीच्या भाषणात नेमकं काय म्हणाले। अमित शहांच्या या भाषणातून आपल्याला त्यांचा भाजपसाठीचा भविष्यातील प्लॅन दिसून येईल। अमित शहांनी शिर्डीच्या भाषणात म्हटलं की ग्रामपंचायती, नगरपालिका, जिल्हा परिषदा व महानगरपालिकांपासून संसदेपर्यंत भाजपच्या विजयाचा झेंडा फडकत राहिला पाहिजे। महाराष्ट्रात भाजपची इतकी अजेय व बलशाली उभारणी करावी की पुन्हा कोणाचाही दगाबाजी करण्याची हिंमत होणार नाही। अर्थात अमित शहांचा इथं इशारा होता तो उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे। 2019 साली शरद पवारांनी ठाकरेंना सोबत घेऊन महाविकास आघाडी बनवली, त्यामुळे भाजप सोबत दगाबाजी झाली असं अमित शहांनी आपल्या भाषणातून सुचवायचं होतं। पुढे बोलताना अमित शहांनी आपल्या भाषणात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलं। पवारांनी 1978 पासून दगाबाजीचं राजकारण केलं, पण पवारांना जनता व भाजप कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीत गाडलं। भाजप आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी द्रोह करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनाही त्यांची जागा दाखवून भाजपनं कार्यकर्त्यांना घरी बसवलं। प्रचंड बहुमताचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्थिर सरकार जनतेने सत्तेवर आणलं। महाराष्ट्राच्या मोठ्या विजयामुळे देशातील राजकारणाची दिशा बदलली आहे। परिवारवादाला नाकारून हिंदुत्व आणि विचारांनी एकत्र असलेल्या खऱ्या शिंदेंच्या शिवसेनेला व अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जनतेने सत्तेवर आणलं। यानंतर अमित शहांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधकांना एकही जागा मिळू देऊ नका असा आपल्या कार्यकर्त्यांना इशारा दिला। आपल्या भाषणात अमित शहा प्रामुख्याने जोर देत राहिले ते भाजपला अजेय करण्यावर। भाजपची पुढील वाटचाल 100% राहील असं अमित शहा आपल्या भाषणातून वेळोवेळी संकेत देत होते। यासाठी त्यांनी भाजपची ताकद वाढवण्यासाठी 1.5 कोटीहून अधिक सदस्यांचा नोंदणीचा कार्यक्रम हातात घेतल्याचं सांगितलं। सोबत प्रत्येक कार्यकर्त्याने प्रत्येक मतदान केंद्रावर घरोघरी जाऊन प्रयत्न करावेत। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या बहिणी, कृषी पंप आणि मोफत वीज योजनेचा लाभ घेत असलेले शेतकरी या लाभार्थी वर्गाला भाजपचे सदस्य करून घेण्याच्या सूचना शहा यांनी कार्यकर्त्यांना दिल्या। थोडक्यात शिर्डीतल्या आपल्या भाषणात शहांनी विरोधकांना धारेवर धरण्यापासून ते भाजपचा पुढचा प्लॅन काय असेल याची सगळी मांडणी केली। पण शहांच्या भाषणातील हेडलाईन्स बनल्या त्या 100% भाजप आणि पंचायत ते पार्लमेंट पर्यंत भाजपचा झेंडा रोवण्याच्या। आणि शहांच्या भाषणातील हेच विरोधकांसाठी आणि मित्रपक्षासाठी सगळ्यात मोठे संकेत असल्याचं बोललं जातं। आता बोलूया अमित शहांच्या भविष्यातील प्लॅन विषयी। अमित शहांनी आपल्या विरोधकांना आणि मित्रपक्षांना 100% भाजपचे संकेत दिलेत। यातील विरोधकांसाठी अमित शहांचा प्लॅन पहिल्यापासूनच तयार होता। आता भाजपचे राज्यातील सध्या विरोधक 3 पक्ष, काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट। यातील काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भाजपच्या विरोधात उभा राहणार। पण भविष्यात काँग्रेस पक्षात राहिलेल्या महत्त्वाच्या नेत्यांना भाजपकडे वळवून घेत महाराष्ट्र काँग्रेसची अवस्था गुजरातच्या आणि मध्य प्रदेशच्या काँग्रेससारखी करण्याचा डाव
भाजप आखेल असं म्हटलं जाते। सध्या काँग्रेसकडे प्रभावी असे स्थानिक नेते आहेत, पण राज्यव्यापी असा चेहरा नाही। त्यामुळे काँग्रेसला चितपट करण्यास भाजपला जास्त वेळ लागणार नसल्याचं म्हटलं जातंय। पण अमित शहांनी आपल्या भाषणात सर्वात जास्त टीका केली ती उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर। याला कारणही तसंच असल्याचं म्हटलं जातं। आगामी काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत। यात भाजपला पुन्हा अडचण उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाचा आहे। कारण मुंबईत ठाकरेंचा प्रभाव आहे, तर शरद पवारांमागे अजूनही लोक उभे असल्याची भीती भाजपला वाटते। त्यामुळे शरद पवारांनी दगाबाजीच्या राजकारणाची सुरुवात केली असं अमित शहा म्हणाले। विधानसभा निवडणुकीत अमित शहांनी शरद पवारांवर टीका करण्याचं टाळलं होतं। निवडणुकीनंतर मात्र शहा पुन्हा पवार आणि ठाकरेंना घेरताना दिसतायत। आता अमित शहा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवरही टीका करत असताना दुसरीकडे चर्चा चालू आहेत त्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे भाजपसोबत जाण्याच्या। उद्धव ठाकरे गटानं तर स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय। शरद पवार गटाच्या नेत्यांनी सुद्धा शरद पवारांवर अजितदादांसोबत जाण्याचं प्रेशर वाढवलंय। मग प्रश्न आहे, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर शहा काय बोलले? याचे दोन अर्थ आपल्याला काढता येतील। पहिला अर्थ, पवार आणि ठाकरेंवर जास्तीत जास्त पॉलिटिकल प्रेशर वाढवून त्यांना त्यांच्या मूळ पक्षात सामावून घ्यायचं। दुसरा अर्थ, हे दोघे स्वतंत्र राहिले तर त्यांना राजकारणातून कायमचा बाहेरचा रस्ता दाखवण्याचा प्रयत्न करायचा। आता अमित शहांच्या 100% भाजपचा धोका फक्त काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटालाच आहे असं नाही, तर तो धोका शिंदे गट आणि अजित पवार गटाला सुद्धा तेवढाच असल्याचं बोललं जातं। कसं, हे सविस्तरपणे समजून घेऊ। महायुतीत भाजपसाठी प्रबळ स्पर्धक आहे तो शिंदे गट, कारण शिंदे गटाची असणारी हिंदुत्ववादी विचारसरणी आणि दुसरं म्हणजे शिंदेंच्या मागे असणारं शिवसेना हे नाव। आता भाजपला स्वबळावर सत्तेत यायचं असेल तर शिंदेंना चेकमेट करणं आवश्यक ठरतं। यासाठी आगामी काळात भाजप प्रयत्न करणार हे निश्चित मानलं जातंय। मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी एकनाथ शिंदे गृहमंत्रीपद मागत होते, पण भाजपनं त्यांना ते दिलं नाही। त्यामुळे शिंदेंना डावलण्यास भाजपनं सुरुवात केल्याचं म्हटलं गेलं। आता पुढील 4-6 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील। यात भाजप ठाण्यात शिंदेंना रोखण्याचा प्रयत्न करेल असंही बोललं जातंय। डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाणांची भाजप कार्याध्यक्षपदी झालेली निवड यासाठीच भाजपनं केल्याचं बोललं जातंय। अजित पवार गटाबाबत बोलायचं झालं तर भाजप पश्चिम महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेत कामगिरी कशी करतो यावर अजितदादांचं भविष्य अवलंबून असेल असंही बोललं जातंय। तसं आधीच अजितदादांचा भाजपला काही त्रास नाही, दोघांच्या विचारसरण्या वेगळ्या, त्यामुळे भाजपला भविष्यात स्वबळावर निवडून येण्यास दादांचा काही त्रास होईल असं दिसत नाही। पण तरीही 100% भाजप या भाजपच्या धोरणामुळे अजित पवार गट अडचणीत येण्याची शक्यता आहे असंही म्हटलं जातं। अमित शहांच्या भाषणातून एक गोष्ट मात्र निश्चित होते, ती म्हणजे 2029ला 100% भाजप आणण्याची तयारी। त्यासाठी सदस्य नोंदणीपासून भाजपनं सुरुवात केल्याचंही दिसतंय। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्यामुळे आणि विरोधक कमकुवत असल्यामुळे भाजपला त्यांच्या स्वप्नपूर्तीत जास्त अडथळे येतील असं वाटत नाही, असं राजकीय विश्लेषक सांगतात। तुम्हाला भाजपच्या या अमित शहांच्या प्लॅन बद्दल काय वाटतं? 2029ला भाजप स्वबळावर सत्तेत येईल का? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।